नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुठं पोहोचलोय? जी काही सिरीज सुरू केली आपण संभाव्य प्रश्नांची मास्टर क्लास सिरीज, येणाऱ्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी असणारी ही सिरीज जर बघितली तर मास्टर क्लास सिरीजच्या भाग 2 मध्ये पोहोचलोय। ह्या सिरीजच्या माध्यमातून जी काही आपण संभाव्य म्हणा किंवा अतिसंभाव्य प्रश्न घेऊन येतोय त्या संभाव्य प्रश्नांचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल ही गोष्ट निश्चित आहे। कारण ही सिरीज जर बघितली ह्या संभाव्य प्रश्नातून तुम्हाला नवीन माहिती मिळत जाईल, तुमच्या अभ्यासाला आणखी एक नवीन दिशा, नवीन गोष्टींची माहिती करून देणारी ही अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज मास्टर क्लास सिरीज। ह्या मास्टर क्लास सिरीजच्या भाग 2 मध्ये पोहोचलोय आपण। मास्टर क्लास भाग 2 मध्ये आपण काय बघणार आहोत? एक गोष्ट आणखी, ही सिरीज सुरू करण्या संभाव्य प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल, ह्या संभाव्य प्रश्नांची जी काही पीडीएफ कुठे उपलब्ध आहे तर आपल्या जॉग्राफी बाय अवधूत सर या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे। ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ डाउनलोड करून ठेवा, तुमच्याकडे टेलिग्राम चॅनल सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। ज्या विद्यार्थ्यांना आणखी एक विनंती आहे माझी, ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या विद्यार्थी मित्रांनी आणखी आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे हे YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। कारण भविष्यामध्ये आणखी असे महत्त्वाचे भूगोलाच्या दृष्टिकोनातून परीक्षेला अत्यंत महत्त्वाची माहिती परीक्षेसाठी मिळवून देणारे हे YouTube चॅनल तुम्हाला नक्की कामाला येईल। पुढे येऊयात, आपल्या संभाव्य प्रश्नांना सुरुवात करूयात। पहिला प्रश्न घेऊयात आजचा, कुठला असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांची सीमा कोणाला लागून आहे? गोवा राज्याला लागून आहे। आता प्रश्न कुठे असेल तर राजकीय सीमांवरचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कोणत्या कोणत्या राज्यांना लागून आहेत ही गोष्ट असेल। महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला गेलात तर गुजरात राज्याची सीमा, महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला गेलात तर मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला गेलात तर कोण असेल? छत्तीसगड राज्यांची सीमा आहे, तर छत्तीसगड राज्याची सीमा आहे। महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूला आलात तर तेलंगणा, महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला ज्याच्यासोबत आपली सर्वात कमी सीमा लागून आहे असं राज्य, ज्याच्यासोबत आपली सर्वात कमी सीमा लागून आहे असं राज्य म्हणजे कोण असेल तर गोवा। गोव्यावरतीच प्रश्न का बरं? गोवा तुम्हाला आवडतो म्हणून प्रश्न नाहीये। गोव्याची सर्वात कमी सीमा महाराष्ट्राला लागून आहे, ती फक्त एकाच जिल्ह्याला लागून आहे। ती कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे। तर प्रश्न थोडासा आतमध्ये खोलामध्ये जाऊ शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मग असे कोणते तालुके आहेत, कारण सर्वात कमी आहे, नावं लिमिटेड असतील तर प्रश्न डेफिनेटली असेल तिथं। मग सिंधुदुर्गमध्ये असे कोणते तालुके आहेत जर बघितलं तर सिंधुदुर्गाचा जर नकाशा बघितला पण तर सिंधुदुर्गमध्ये इथं गोव्याची सीमा लागून आहे, हा पोर्शन गोव्याला लागून असणारा भाग असेल, इथंपर्यंतचा भाग गोव्याला लागून आहे। म्हणजे सावंतवाडी तालुका आणि दोडामार्ग तालुका, कुठला? सावंतवाडी तालुका आणि दोडामार्ग तालुका कुठं दिसतोय? सावंतवाडी आणि दोडामार्ग। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल तर सावंतवाडी आणि दोडामार्ग ह्या दोन तालुक्यांना महाराष्ट्रातल्या गोवा राज्याची सीमा लागून आहे। क्लिअर? पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 2 वरती येऊयात। प्रश्न क्रमांक 2 काय सांगतोय? होणाई डोंगर, काळभैरवाचा डोंगर, दंडोबा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपण जिल्हा वाईज जर गेलो तर कोल्हापूरमध्ये आपल्याला कोण दिसेल? पन्हाळा डोंगर दिसेल, ज्योतिबाचे डोंगर दिसेल, त्याच्यानंतर कोण दिसेल? चिकोडी डोंगर दिसतील। ज्योतिबाच्या डोंगरावरती रिसेंटली ग्रुप सी ला प्रश्न विचारून झाला होता तुम्हाला। त्याच्यानंतर आपण साताऱ्यात आलो तर साताऱ्यामध्ये जर बघितले तर कोण आहे? आगाशिव आहे, बामणोली आहे। ह्या टेकड्या कुठे आहेत तर साताऱ्यामध्ये आहेत। जर आपण कुठे आलो? सांगलीमध्ये कोण असेल तर होणाई डोंगर आहेत, काळभैरवाचा डोंगर आहे, दंडोबाचे डोंगर आहेत। हे सगळे डोंगर कुठल्या जिल्ह्यात आहेत? सांगली जिल्ह्यात आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे आपलं। पुढे येऊयात, प्रश्न क्रमांक 3 वरती येऊयात। प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो? योग्य जोड्या लावा। योग्य जोड्या कोणाच्या आहेत? पण एका बाजूला किनारपट्टीच्या जवळ असणारी बेटं दिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला ती बेटं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ही गोष्ट विचारली आपल्याला। आपण जर कुर्टे बेट बघितलं तर कुर्टे बेट कुठे येईल? सिंधुदुर्ग। कुठे असेल? सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग किल्ला ज्या बेटावरती बांधलाय ते कुर्टे बेट कुठे असणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणार आहे। कासा बेट कुठं असेल तर कासा पण नकाशामध्ये व्यवस्थित बघितलं तर कासा बेट कुठं आहे? रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळ असणारा रायगड जिल्ह्यामध्ये येते। त्याच्यानंतर साष्टी बेट बघाल तर साष्टी बेट कुठं? मुंबई उपनगरवाल्या भागामध्ये असेल। कुठं? मुंबई उपनगराच्या जवळ असेल साष्टी बेट। आणि अर्नाळा बेट, अर्नाळा जर बघितलं तर कुठं असेल? अर्नाळा किल्ला, तिथं जर बघितलं तर अर्नाळा बेट कुठे येतं? ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळ येतं। कुठं? ठाणे जिल्ह्याच्या। म्हणजे पर्याय क्रमांक जर बघितलं तर कुर्टे बेट 2 नंबर, कासा बेट 1 नंबर, म्हणजे 2 1 4 3, 2 1 4 3। पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे। बरोबर? काय असेल? पर्याय क्रमांक 1। ह्या गोष्टी पण विचारल्या जाऊ शकतात।
प्रश्न क्रमांक 4 वरती या. प्रश्न क्रमांक 4 काय सांगतोय, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. योग्य विधान बघायचं आपल्याला. काय सांगताय पहिलं विधान आपल्याला, सातपुडा पर्वतरांगेमुळे काय झालंय, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा नदीचं खोरं आणि तापी नदीचं खोरं काय झालंय, वेगवेगळं झालंय किंवा अलग झालंय. डेफिनेटली आपण जर नकाशा बघितला तर नर्मदा नदी ह्या पोर्शन मधून उत्तरेकडून वाहते आणि तापी नदी जर बघितली तर तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिण बाजूने वाहते. उत्तरेला नर्मदा नदी, दक्षिणेला तापी नदी. तर नर्मदा आणि तापी नदीचं खोरं कुणामुळे वेगळं झालंय, तर ह्या भागामध्ये असणारा जो काही सातपुडा पर्वताचा भाग आहे त्या सातपुडा पर्वतामुळे. म्हणजे पहिलं विधान सुद्धा काय असेल, पहिलं विधान बरोबर असेल. सातमाळा अजिंठा डोंगर कुठून सुरू होतात, सातमाळा अजिंठा नाशिक जिल्ह्यापासून सुरू होतात. नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्यापर्यंत पसरलेली ही डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठाची. सातमाळा अजिंठाच्या डोंगर रांगेमुळे काय होतंय, गोदावरी नदी खोरं आणि तापी नदी खोरं. जर आपण सातमाळा अजिंठा बघितली तर ही सातमाळा अजिंठाची डोंगर रांग आहे. सातमाळा अजिंठाच्या उत्तरेला तापी नदी आणि सातमाळा अजिंठाच्या दक्षिण बाजूला कोण आहे, तर गोदावरी नदी. म्हणजे हेही विधान काय असायला पाहिजे, हेही विधान बरोबर असेल की हे दोन नदी खोरे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे वेगळे झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती येऊयात, ब पण बरोबर असेल. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी नदी खोरं आणि भीमा नदी खोरं अलग झालंय असं म्हणणं आहे. परत नकाशावरती जाऊयात, कुठे आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. अहमदनगर मध्ये असाल तर हरिश्चंद्र डोंगर रांग आणि बीड लातूर मध्ये याल तर बालाघाट डोंगर रांग. उत्तर बाजूला कोण आहे, उत्तर बाजूला गोदावरी नदी आहे. दक्षिण बाजूला कोण आहे, तर दक्षिण बाजूला भीमा नदी आहे. स्टेटमेंट काय सांगताय, हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी नदी खोरं आणि भीमा नदी खोरं वेगळं झालंय. म्हणजे हेही स्टेटमेंट काय असेल, हेही स्टेटमेंट बरोबर असेल. तीनही विधानं कशी आहेत, अ, ब आणि क, तीनही विधान बरोबर आहेत. तर पर्यायामध्ये कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 4. तीनही विधानं बरोबर आहेत. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एक क्रम लक्षात ठेवा. एक क्रम लक्षात ठेवाल तर असे सोपे प्रश्न आपल्याला ऑलवेज सोडवता येतील. कधी पण डोळे झाकून आपल्याला असे प्रश्न सोडवता येतील. क्रम जर गेलं पण उत्तरेला, उत्तरेला कोण आहे आपल्याकडं, नर्मदा नदी आहे. कोण आहे, नर्मदा नदी. नर्मदा नदीच्या दक्षिण बाजूला जर बघाल तर कोण असेल, सातपुडा पर्वत. कोण असेल, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वताच्या दक्षिण बाजूला आलात तर कोण असेल, तापी नदी. कोण असेल, तापी नदी. बघा क्रम बघा, नर्मदा, नर्मदा नंतर सातपुडा, सातपुडा नंतर तापी. तापी नदीच्या दक्षिणेला आलात की कोण आहे, सातमाळा अजिंठा डोंगर. कोण असेल, सातमाळा अजिंठा डोंगर. ही गोष्ट लक्षात ठेवा, सातमाळा अजिंठा डोंगर आहे. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिण बाजूला आलात तर कोणती नदी आहे, गोदावरी नदी आहे. कोण असेल, गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या दक्षिण बाजूला आलात की हे कोणतं डोंगर रांग आहे, ही डोंगर रांग जर बघाल तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. कोण असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिण बाजूला आलात की नदी आहे कोण, भीमा नदी. कोण असेल, भीमा नदी. बरोबर. भीमा नदीच्या दक्षिण बाजूला आलात, इथं डोंगर रांग दिसते परत. कोण असेल, शंभू महादेव डोंगर. कोण असेल, शंभू महादेव डोंगर. आणि शंभू महादेव डोंगर रांगांच्या दक्षिण बाजूला आलात तर आपल्याला कुठली नदी दिसेल, कृष्णा नदी दिसेल. कोण दिसेल, कृष्णा नदी. हा क्रम लक्षात ठेवा. कसलाही प्रश्न आला तर आपल्याला कळेल. कसलाही प्रश्न आला, उत्तरेला नदीपासून सुरुवात आहे, नर्मदा नदीपासून शेवट कृष्णा नदीला आहे. नर्मदा नदी, सातपुडा, त्याच्यानंतर तापी नदी, सातमाळा अजिंठा, गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी, शंभू महादेव आणि कृष्णा नदी. एक डोंगर एक नदी, एक पर्वत किंवा एक डोंगर एक नदी, एक डोंगर एक नदी, असा एकाड एक क्रम लावला. सुरुवात नदीपासून शेवट नदीपासून. सुरुवात नदीपासून, नर्मदा नदीपासून. नदी झाली की डोंगर, डोंगर झाला की नदी, नदी झाली की डोंगर, डोंगर झाला की नदी. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. शेवट कृष्णा नदी आणि सुरुवात कोण असेल, तर नर्मदा नदी. सुरुवात कोण असेल, नर्मदा नदी. इथं या पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 5 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो आपल्याला, योग्य जोड्या लावा. कुणाच्या, मुख्य नदीच्या आणि तिच्या उपनद्यांचा. काय असेल, मुख्य नदी आणि तिच्या उपनद्या असतील. तापी नदी, तापी नदी जर बघितली तर इंद्रावती, नळगंगा, दूधगंगा, इंद्रायणी. कोण दिसते आपल्याला, तापी नदीची डायरेक्ट उपनदी दिसत नाही आपल्याला, पण तापी नदीच्या उपनदीची पण उपनदी दिसते. जसं आपल्या एखादा मित्राचा मित्र आपला मित्र पण असू शकतो, तसं एखाद्या उपनदीची उपनदी ती मुख्य नदीच्या उपनदी प्रवाहामध्ये सुद्धा मानली जाते. मग इथं अशी कोणती नदी आहे तापी नदीची, जी तापी नदीच्या उपनदीची उपनदी आहे, कोण असेल, नळगंगा नदी आहे. नळगंगा. तापीची जी उपनदी आहे ना, पूर्णा नदी. तापीची उपनदी आहे पूर्णा नदी. त्या पूर्णा नदीची उपनदी आहे नळगंगा नदी. काय असेल,
जसं आपण गोदावरी नदी खोऱ्यामध्ये पण जातो, गोदावरी नदी खोऱ्यामध्ये पण एक पूर्णा आहे, गोदावरी नदीची पण एक उपनदी पूर्णा आहे, दक्षिण पूर्णा पण म्हणतो आपण तिला. दक्षिण पूर्णाची एक नदी आहे दुधना नावाची, ती गोदावरीची उपनदी सुद्धा मानली जाते. तसं तापी नदीची उपनदी पूर्णा, तिची उपनदी नळगंगा ही तापी नदीची पण उपनदी मानली जाईल. त्याच्यानंतर गोदावरी आलात, गोदावरी नदीची उपनदी कोण असेल? इंद्रावती. छत्तीसगडमध्ये उगम पावते, बस्तरच्या पठारावरती आणि महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरती येऊन गोदावरी नदीला मिळते. सोमणूर म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी. भीमा नदीची उपनदी कोण आहे? इंद्रायणी. कोण असेल? इंद्रायणी नदी. कुठं उगम पावते? लोणाळ्याला कुरवंडे डोंगरामध्ये उगम पावते. 93 किलोमीटरचा प्रवास करून भीमा नदीला येऊन मिळते. कुठं असेल तर तुळापूर जवळ, कुठं असेल तर संभाजी महाराजांचं तुळापूर, तिथं येऊन मिळते, भीमा नदीला येऊन मिळते. कृष्णा नदी, कृष्णा नदीची उपनदी कोण असेल? कोल्हापूरमध्ये उगम पावणारी दूधगंगा नदी, कोल्हापूरमध्ये उगम पावणारी दूधगंगा नदी कृष्णा नदीला दंतेवाडा म्हणून ठिकाण आहे, तिथं जाऊन मिळते कृष्णा नदीला. मग कोण असेल? 2 नंबर असायला पाहिजे. 2 नंबर नंतर कोण यायला पाहिजे? 1 नंबर यायला पाहिजे. भीमा नदीचा कोण असेल तर 4 नंबर यायला पाहिजे. आणि मग राहिला कोण? 3 नंबर. म्हणजे 2, 1, 4, 3. 2, 1, 4 आणि 3. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 येईल. बरोबर. नदी आणि उपनद्या डेफिनेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, ही गोष्ट लक्षात ठेवा. गोदावरीच्या उपनद्या, भीमा नदीच्या उपनद्या, कृष्णा नदीच्या उपनद्या, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा आणि तापी, ह्या 6-7 नद्यांच्या उपनद्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डाव्या हाताच्या कोणत्या, उजव्या हाताच्या कोणत्या, उत्तरेकडच्या कोणत्या, दक्षिणेकडच्या कोणत्या, डेफिनेटली माहिती असायला पाहिजे. पुढे येऊयात प्रश्न क्रमांक 6 वरती. प्रश्न क्रमांक 6 काय सांगतो आपल्याला? डॉक्टर सिडनी बुरार्ड आहे. डॉक्टर सिडनी बुरार्ड. सिडनी बुरार्डचं काय म्हणणं आहे? त्यांनी हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण केलंय. हिमालयाचं प्रादेशिक म्हणा किंवा राजकीय वर्गीकरण केलंय. कुणी? डॉक्टर सिडनी बुरार्डनी. त्या वर्गीकरणानुसार हिमालयाच्या कोणत्या प्रदेशाला, हिमालयाच्या कोणत्या राजकीय प्रदेशाला कुमाऊ व गढवाल हिमालय म्हणून ओळखलं जातं असं यांचं विचारणं आहे. काय विचारतोय प्रश्न आपल्याला? डॉक्टर सिडनी बुरार्ड यांनी जे हिमालयाचं राजकीय किंवा प्रादेशिक वर्गीकरण केलं, त्या वर्गीकरणानुसार हिमालयाचा कोणता राजकीय विभाग कुमाऊ किंवा गढवाल हिमालय म्हणून ओळखला जातो? ह्याच्या अगोदर आपल्याला काय बघावं लागेल तर डॉक्टर सिडनी बुरार्ड यांनी नेमकं कोणतं राजकीय किंवा प्रादेशिक वर्गीकरण केलं हिमालयाचं ते बघावं लागेल. डॉक्टर सिडनी बुरार्ड जे काही भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत, ह्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी हिमालयाचं राजकीय वर्गीकरण केलंय. पण ते राजकीय वर्गीकरण कशाच्या आधारावरती केलंय ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. ते राजकीय वर्गीकरण 2 नद्यांच्या दरम्यान काय असेल? 2 नद्यांच्या दरम्यान कोणता हिमालयाचा भाग येतो, कोणता हिमालयाचा भाग येतो, त्याला डॉक्टर सिडनी बुरार्डने काय केलंय तर राजकीय विभाग असे नाव दिलेत. मग कोणत्या 2 नद्यात? सर्वात प्रमुख 2 नद्या समजून घ्या अगोदर. सर्वात पश्चिम बाजूला कोण आहे? सर्वात पश्चिम बाजूला सिंधू नदी आहे. कोण असेल? सिंधू नदी. सर्वात पूर्व बाजूला कोण आहे तर सर्वात पूर्व बाजूला ब्रह्मपुत्रा नदी आहे. ह्या 2 नद्यांच्या दरम्यान पश्चिमेला सिंधू नदी, पूर्वेला ब्रह्मपुत्रा नदी, ह्या 2 नद्यांच्या दरम्यान जो काही हिमालय पसरलाय, ह्या हिमालयाचे राजकीय विभाग केलेत. आणि कशानुसार केलेत? नद्यांच्या 2 नद्यांच्या दरम्यान असणार. इथं सिंधू नदी आहे, इथं कोण आहे तर सतलज नदी आहे. इथं कोण आहे? सतलज नदी. सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यान असणारा जो काही पोर्शन आहे तो काश्मीर हिमालय म्हणून ओळखला जातो किंवा पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. इधर त्याच्यानंतर सतलज नदी ते काली नदी, सतलजच्या बाजूला एक नदी आहे काली नदी. सतलज नदी ते काली नदीच्या दरम्यान असणारा जो काही हिमालय आहे, हा जो काही हिमालयाचा भाग आहे हा कुमाऊ व गढवाल हिमालय म्हणून ओळखला जातो. कुमाऊ व गढवाल हिमालय म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर काली नदी ते तिस्ता नावाची नदी आहे. तिस्ता नावाची ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. काली ते तिस्ता ह्यांच्या दरम्यान नेपाळचा जास्तीत जास्त भाग येतो. म्हणून हा कुठला हिमालय आहे? नेपाळ हिमालय. कुठला हिमालय? नेपाळ हिमालय. तिस्ता नदी ते राहिली कोण? ब्रह्मपुत्रा नदी. हिच्या दरम्यान असणारा जो काही हिमालय आहे हा कोणता हिमालय आहे? आसाम हिमालय. कोणता हिमालय? आसाम हिमालय. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय? कुमाऊ व गढवाल हिमालय म्हणून. मग कुमाऊ व गढवाल हिमालय कोणत्या 2 नदीच्या दरम्यानचा प्रदेश आहे? सतलज नदी आणि काली नदी. सतलज नदी आणि काली नदी. पर्याय कुठं दिसतोय? सतलज. इथं एकच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 ह्याचा उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 ह्याचा उत्तर असेल. असे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे विभाजन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर
पुढे येऊयात रेगूर मृदेच्या भागावरती येऊयात. काय विचारलंय? रेगूर मृदा भारताच्या विचारलंय, महाराष्ट्राच्या नाही. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग व्यापते? आपल्याला वाटतंय रेगूर मृदा भारतात सर्वत्र पसरली असेल, पण रेगूर मृदेपेक्षा ही जास्त भाग एका मृदेने व्यापलाय. कोण असेल? तर गाळाची मृदा. ही गोष्ट लक्षात ठेवा. गाळाची मृदा रेगूर मृदेपेक्षा जास्त भाग व्यापते. गाळाची मृदा किती टक्के भाग व्यापते भारताच्या? तर 45.6% भाग गाळाची मृदा व्यापते. त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर मग रेगूर मृदा येईल. किती असेल? तर 16.6% भाग रेगूर मृदा व्यापते भारताच्या. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी रेगूर मृदा कुठं कुठं आढळते जर बघितलं आपण तर महाराष्ट्र पठारावरती आढळते, तेलंगणा पठारावरती आढळते, कर्नाटक पठारावरती आढळते. त्याच्यानंतर जर बघितलं माळवा पठार मध्य प्रदेशमध्ये तिथं सुद्धा रेगूर मृदा आढळते. हा सगळा भाग भारतातला कन्सिडर केला तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग? 16.6% भाग. हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जी मृदा सर्वाधिक जास्त भाग व्यापते भारताच्या ती कुठली असेल? गाळाची मृदा. तिथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग जर बघितलं तर तांबडी मृदा असेल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर कोण असेल? पर्वतीय मृदा असेल. मग कोण असेल? तर जांभ्या मृदेचा भाग असेल. हा सगळा पोर्शन आपल्याला रेगूर आणि गाळाच्या मृदेबद्दल तर किमान माहिती असायला पाहिजे. क्लिअर? पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. पुढे येऊयात. काय प्रश्न विचारलाय? महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा स्थापनेनुसार योग्य क्रम लावा. स्थापनेनुसार स्थापनेची सुरुवात जिथं झाली आहे तिथून ते कुठपर्यंत? नवीन जिल्ह्याच्या स्थापनेपर्यंतचा भाग सगळा. आपण जर बघितलं 1 मे 1960 ला किती असेल? 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आहे. 1 मे 1960 ते साधारणतः 1980 पर्यंत कुठलाही नवीन जिल्हा नाही. पण 1981 मध्ये जिल्ह्यांच्या स्थापनेची सुरुवात झाली आहे. ते 2023 पर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रात किती जिल्हे निर्माण झालेत? महाराष्ट्रात नव्याने आतापर्यंत सध्यापर्यंत 10 जिल्हे निर्माण झालेत. किती? 10 जिल्हे निर्माण झालेत. 10 जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याच्यापैकी 4 जिल्हे दिले गेलेत. 4 जिल्ह्यांच्या जर तारखा माहिती असतील तुम्हाला तर डेफिनेटली आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. मुंबई उपनगर काय असेल? 4 ऑक्टोबर. काय असेल? 4 ऑक्टोबर 1990 मुंबई उपनगरची स्थापना. जालना सर्वात अगोदर जे 2 जिल्हे निर्माण झालेत ना, सिंधुदुर्ग आणि जालना, त्याच्यामध्ये जालना आहे. 1 मे 1981 ला जालन्याची स्थापना आहे. हिंगोलीवरती या. हिंगोली जर बघितलं तर पालघरच्या अगोदर जे 2 जिल्हे निर्माण झालेत ना, कोण असेल? गोंदिया आणि हिंगोली. कधी असेल? तर 1 मे 1999. 1 मे 1999. त्याच्यानंतर लातूर जर बघाल तर 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982. हे तारखा झाल्या. पण तारखा प्रत्येक वेळेस लक्षात राहतील असं नाही. तारखा लक्षात राहिल्या तर ठीक आहे, पण नाही लक्षात राहिल्या तर काय आहे? आपण एकदा उत्तराकडे जाऊयात आणि मग असे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे त्या गोष्टीकडे जाऊयात. योग्य क्रम म्हणजे कोण येईल अगोदर? 81 वाला जालना येईल. ब कुठं कुठं आहेत बघा. ब 3 नंबरमध्ये आहे, 2 नंबरमध्ये आहे. त्याच्यानंतर 99, 90 आणि 82. ब नंतर कोण येईल? ड येईल. ड कुठं आहे? इथं आहे. ब ड. त्याच्यानंतर 90 वाला मुंबई उपनगर आणि 99 वाला कोण असेल? तर हिंगोली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल. आता तारखा माहिती होत्या तर प्रश्न सुटला. तुम्ही म्हणाला आम्हाला तारखाच माहिती नाहीत, प्रश्न कसा सोडवायचा? काळजी करू नका, त्याच्यासाठी साधी सोपी सुंदर ट्रिक्स आहे. सुंदर ट्रिक काय सांगते आपल्याला? 10 जिल्हे निर्माण झालेत आपल्याकडं. 10 कोणते जिल्हे निर्माण झालेत त्याच्यासाठी काय ट्रिक्स आहे आपल्याकडे जर बघितला तर सरळ सरळ लक्षात ठेवा. सजला गड मुंबईचा आढावा. काय असेल? मुंबईचा आढावा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते पाहून काय असेल? ते पाहून गोंद्याही घरी आला. काय असेल? ते पाहून गोंद्याही घरी आला. साधी सोपी सरळ ट्रिक आहे. सजलागड मुंबईचा नवा, ते पाहून गोंद्याही घरी आला. पहिला बघाल तर 1 मे 1981 कोण असेल? सिंधुदुर्ग जिल्हा. आणि त्याच दिवशी कोण असेल? तर जालना जिल्हा. कोण असेल? जालना जिल्हा. कधी आहे? 1 मे 1981 ला स्थापना आहे. त्याच्यानंतर कोण असेल? लातूर जिल्ह्याची निर्मिती आहे. लातूर जिल्ह्याची जर बघितलं तर 16 ऑगस्ट 1982. कधी असेल? 16 ऑगस्ट 1982. 81 मध्ये 2, 82 मध्ये सुद्धा 2 आहेत. गड म्हणजे कोण असेल? तर गडचिरोली जिल्हा असेल. कधी असेल? 26 ऑगस्ट 1982. कधी असेल? 26 ऑगस्ट 1982.
त्याच्यानंतर 8 वर्षाचा गॅप आहे. 8 वर्षाच्या गॅप नंतर मुंबईमध्ये कोण? मुंबई उपनगरची स्थापना आहे. कुणाची? मुंबई उपनगरची. 8 वर्षाचा गॅप म्हणजे जर बघितलं तर 4 ऑक्टोबर 1990 ला. परत 8 वर्षाचा गॅप आहे. 8 वर्षाचा गॅप म्हणजे कुठं आला? 98 मध्ये आला. 98 मध्ये जर आला तर 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 कुठल्या जिल्ह्याची निर्मिती आहे? नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती आहे. त्याच्यानंतर सेम तारीख 1 जुलै 1998 कोण असेल? तर वाशिम जिल्हा असेल. कोण असेल? वाशिम जिल्हा असेल. किती झाले? सिंधुदुर्ग 1, जालना 2, लातूर 3, गडचिरोली 4, मुंबई उपनगर 5, त्याच्यानंतर नंदुरबार 6 आणि जर वाशिम बघितलं 7. आणखी 3 जिल्हे पाहिजेत आपल्याला. 3 जिल्हे कोण असेल? गोंदिया म्हणजे कोण आहे? गोंदिया जिल्हा आहे. कधी आहे? 1 मे 1999 ला. ही म्हणजे कोण आहे? हिंगोली आहे. हिंगोली पण कधी? 1 मे 1999 ला. आणि घरी म्हणजे कोण असेल? पालघर जिल्हा. कधी आहे जर बघितलं तर 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014. सजला गड मुंबईचा नवा, ते पाहून गोंदिया ही घरी आला. संपला. 10 जिल्हे लाईन मध्ये. तारखा लक्षात ठेवायची गरज आहे का? क्रम विचारला तर नाही. सिंधुदुर्ग कुणामधून? रत्नागिरीमधून. जालना कुणामधून? तेव्हाच्या औरंगाबादमधून. लातूर कुणामधून? तर तेव्हाच्या उस्मानाबादमधून. गडचिरोली कुणापासून? तर चंद्रपूर पासून. मुंबई उपनगर कुणापासून? तर मुंबई शहर पासून. नंदुरबार कुणापासून? धुळ्यापासून. त्याच्यानंतर वाशिम कुणापासून? अकोल्यापासून. गोंदिया कुणापासून? भंडाऱ्यापासून. हिंगोली कुणापासून? परभणीपासून. आणि त्याच्यानंतर पालघर कुणापासून असेल? तर ठाणे जिल्ह्यापासून असेल. ट्रिक लक्षात ठेवा. तारखा लक्षात ठेवायची गरज नाही. क्रम विचारला तर सरळ सांगता येईल आपल्याला. क्लिअर? एवढी गोष्ट विशेष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थोडासा प्रमोशनचा भाग आहे म्हणेल मी. येणारी जी काही गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे, भूगोल सोपा आहे पण आउट ऑफ मिळवायचे आहेत. 9, 10, 11 नाही, 13, 14, 15 कडे जायचंय आता. त्याच्यासाठी काय असेल तर आपल्याकडे 2 बॅच आहेत. एक संयुक्त पूर्वपरीक्षा, फक्त पूर्वपरीक्षेची जी बॅच आहे 2023 ची. त्याच्यानंतर कोण आहे? एक बेसिक फाउंडेशन बॅच आहे. बेसिक फाउंडेशन बॅच ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम डिटेल बेसिक सहित गोष्टी असतील जी पूर्व आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला कामाला येईल. तुम्हाला जर वाटतंय पूर्व परीक्षेचा अभ्यास करत करत मुख्य परीक्षेचा पण अभ्यास झाला पाहिजे, मुख्य परीक्षेला वेगळा भूगोलाला वेळ द्यायला नको, तर डेफिनेटली बॅच कुठली असेल तर बेसिक फाउंडेशन बॅच असेल. आपल्याला वाटतंय नाही फक्त पूर्व परीक्षेचा आता अभ्यास करू, मुख्य परीक्षेचा नंतर बघू, कुठली असेल तर संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023. डेफिनेटली ह्याच्या पलीकडे काही करण्याची गरज पडत नाही. कसलाही पेपर येऊ द्या, मी म्हणेल 12 मार्क तर डोळे झाकून यायला पाहिजेत. प्रिलिम्सला 12 मार्क. कसलाही पेपर येऊ द्या, कसलाही पेपर, डेफिनेटली ह्याच्यामधून आपल्याला काय यायला पाहिजेत? 12. बेसिक फाउंडेशन तर आपण इतकी डिटेलमध्ये बनवल्या, मी म्हणेल पुस्तक वाचायची पण गरज पडणार नाही कुठली. डेफिनेटली ही गोष्ट असेल. ह्या दोन्ही बॅच कुठे आहेत? उपलब्ध आहेत. तर जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या आपल्या ऑनलाईन जर बघितलं तर आपल्या ह्या ॲपवरती उपलब्ध आहेत. एज्युकेशनल ॲपवरती उपलब्ध आहेत. ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खाली. ॲप इन्स्टॉल करून घ्या. दोन्ही बॅच डेफिनेटली भूगोल सोपा आहे पण आणखी जास्त सोपा करून जास्त मार्क मिळवायचे असतील तर ह्या दोन्ही बॅच आपल्याला कामाला येतील. थोडंसं पुढे जाऊयात. 9व्या प्रश्नावरती जाऊयात. खालीलपैकी कोणत्या नद्या महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करतात? महाराष्ट्रात येतात, बाहेर जातात, पुन्हा महाराष्ट्रात येतात, म्हणजे दुसऱ्यांदा महाराष्ट्रात प्रवेश करतात याचा अर्थ होतोय. तर कुठल्या कुठल्या नद्या? मांजरा नदी. मांजरा नदी जर गेलो आपण तर मांजरा नदी कुठे उगम पावते? बीड जिल्ह्यात पाटोदा पठारावरती. बीड लातूर मधून कुठून जाते? कर्नाटक तेलंगणामध्ये जाते. परत महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती येते आणि गोदावरी नदीला येऊन मिळते. म्हणजे मांजरा नदी काय असेल? मांजरा नदी परत महाराष्ट्रात पुन्हा डबल एंट्री करते. तापी नदी. तापी नदीवरती जर आलो आपण, तापी नदी कुठे उगम पावते? बैतूल पठारावरती उगम पावते. मध्य प्रदेशमध्ये अमरावती जिल्ह्याच्या वायव्य सीमेवरती येते. म्हणजे परत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येते, परत मध्य प्रदेशमध्ये जाते, परत जळगावमध्ये परत एंट्री करते, जळगाव, धुळे, नंदुरबार करत जाते. म्हणजे कोण असेल? तापी नदी सुद्धा असेल. कृष्णा नदी डबल एंट्री करते का? कृष्णा नदी कुठं? महाबळेश्वरला उगम पावते, एकदा जाते, पुन्हा महाराष्ट्रात परत फिरून येत नाही. त्याच्यानंतर कोण असेल? पेंच नदी आहे. पेंच नदी कुठं उगम पावते? मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, एकदाच महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात कढाण नदीला जाऊन मिळते. कढाण नदीला डबल एंट्री आहे का?
डबल एंट्री नाही. कृष्णा नदी आहे का? नाही, डबल एंट्री नाही. त्याच्यानंतर कोण असेल? गोदावरी. गोदावरी कुठं उगम पावते? नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते. नाशिक जिल्ह्यातून कुठं जाते जर बघितलं आपण तर नाशिक जिल्ह्यातून ही कुठं जाणार आहे? पुढं नाशिक, नाशिक नंतर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, नांदेडमधून महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये, तेलंगणातून परत कुठे येते तर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याच्या पोर्शन मधून वाहते. म्हणजे ही सुद्धा काय करते? डबल एंट्री करते महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कोण असेल तर गोदावरी सुद्धा असेल. कोण नाहीये? पेंच नाहीये. कोण नाहीये? कृष्णा नाहीये. त्याच्यानंतर मांजरा अ, तापी ब आणि ई. कोण असेल? अ, ब, ई कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढे येऊयात. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10 वरती जाऊयात. अमरावती विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा व सर्वात लहान जिल्हा कोणता? असे प्रश्न आपल्याला तर तुम्ही मागे बघाल तर तुम्हाला गट ब पूर्व परीक्षा 2022, STI मुख्य परीक्षा 2021 असे प्रश्न विचारून झालेत. असा प्रश्न आपल्याला औरंगाबाद प्रशासकीय विभागावरती विचारून झालाय. इतर कुठल्याही प्रशासकीय विभागावरती विचारला जाईल तर प्रत्येक प्रशासकीय विभागाचे प्रिलिम्सला जाताना सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा बघून जाणं हे काम आहे आपलं. आयोग कुठेही येऊ शकतो, प्रश्न विचारू शकतो. अमरावती विभागामध्ये सर्वात मोठा कोण असेल तर आपल्याला माहिती आहे यवतमाळ जिल्हा सर्वात मोठा असेल. 13,582 चौरस किलोमीटर, 13,582 चौरस किलोमीटर. आणि वाशिम सर्वात लहान असेल 5,150 चौरस किलोमीटर वाशिम. इथं जर बघाल तर अमरावती नाहीये. अमरावती 12,000 चौरस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. अमरावती इथंही नाहीये. यवतमाळ, बुलढाणा, बुलढाणा नाहीये. बुलढाणा काय असेल? बुलढाणा नाही. बुलढाणा जर बघितलं तर 3ऱ्या क्रमांकावरती आहे. इथं जर बघितलं तर यवतमाळ येईल. यवतमाळ नंतर कोण असेल? अमरावती येईल. अमरावती नंतर कोण असेल तर बुलढाणा येईल. बुलढाणा नंतर कोण असेल तर अकोला असेल. अकोला नंतर कोण असेल तर वाशिम असेल. हा जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आहे. कुठले जिल्हे आहेत हे? अमरावती प्रशासकीय विभागातले. 13,000, 12,000, 9,000, त्याच्यानंतर अकोला, मग वाशिम असेल. हा उतरता क्रम असेल. पण आपल्याला काय बघायचे प्रिलिमसाठी? सर्वात मोठा बघा आणि सर्वात लहान बघा. सर्वात मोठा यवतमाळ तर सर्वात लहान कोण असेल? वाशिम. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल आपलं. पुढे येऊयात 11व्या प्रश्नावरती येऊयात. 11वा प्रश्न काय सांगतोय बघा. समुद्रात समूहाने राहणारे मासे आहेत. समूहाने राहणारे मासे. आपल्याकडे पण काही MPSCचा अभ्यास समूहाने करणारे लोक आहेत. तसं समुद्राच्या पाण्यामध्ये समूहाने राहणारे काही मासे आहेत. मग समूहाने राहणारे मासे आपल्याला पकडायचे तर आपल्याला कोणत्या जाळ्याचा वापर करावा लागेल ही गोष्ट विचारली आपल्याला. काय असेल? कोणत्या जाळ्यांचा वापर करावा लागेल ही गोष्ट विचारली. 4 पर्याय दिलेत आपल्याला. पर्ससीन जाळे म्हणजे कोण असेल बघा. पर्ससीन जाळे. पर्ससीन जाळे जर बघितलं तर सागराच्या पृष्ठभागाजवळ म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाजवळ राहणारे मासे पकडण्यासाठी आपण कोणतं जाळं वापरतो तर पर्ससीन जाळे वापरतो. कुठलं? पर्ससीन जाळे. इमेज बघाल तर ही इमेज पर्ससीन जाळ्यांची आहे. कोणाची आहे? पर्ससीन जाळ्यांची आहे. पुढे आलोत आपण. रामपण जाळे जर बघितलं तर रामपण जाळे कोण आहे? जे मासे समूहाने राहतात त्यांना पकडण्यासाठी कोण आहे? रामपण जाळे. समूहाने राहणारे मासे कासील. समूहाने राहणारे मासे पकडण्यासाठी कुठलं जाळं आहे? रामपण जाळं आहे. रामपण जाळं. मग ट्रॉल कशासाठी आहे? ट्रॉल समुद्राच्या तळभागावर राहणारे मासे कासील. समुद्राच्या तळभागावरती राहणारे मासे पकडण्यासाठी कोणतं जाळं आहे? ट्रॉल जाळं आहे. ट्रॉल जाळं. इथं जर बघाल तर ट्रॉल जाळं. हा ट्रॉल जाळ्याची इमेज असेल. त्याच्यानंतर ही कोणाची आहे? पर्ससीनची इमेज आहे. आणि जर बघितलं आपण पुढे आलोत ह्या भागावरती आलोत तर डोल जाळे कोण आहेत? डोल जाळे अत्यंत लहान लहान मासे पकडण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणात मासे पकडण्यासाठी असे ट्रॉल कुठले डोल जाळे वापरतो आपण. इथं पर्ससीन असेल. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तळभागावरती राहणाऱ्या माशांसाठी असेल ट्रॉल जाळ्यांचा भाग. डोल जाळे बघाल तर बारीक मासे पकडण्यासाठी डोल जाळे आणि समूहाने राहणारे मासे पकडण्यासाठी कोण असेल तर रामपण जाळे. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल रामपण जाळे. असे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातील. परत काय विचारला प्रश्न? महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन
महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन कालव्याद्वारे होते असं म्हणणं आहे यांचं. आपण जर जलसिंचनाची गोष्ट बघितली तर महाराष्ट्रात विहिरीद्वारे जलसिंचन होत आहे, महाराष्ट्रात कालव्याद्वारे जलसिंचन होत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर महाराष्ट्रात आणखी जर त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही जलसिंचन होणार आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जलसिंचन विहिरीद्वारे होत आहे आणि हे विहिरीद्वारे होणारं जलसिंचन किती आहे? 56%. कालव्याद्वारे किती होत आहे? कालव्याद्वारे बघाल तर 23% जलसिंचन होत आहे. किती? 23% जलसिंचन होत आहे. काय विचारलं आपल्याला? महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जलसिंचन कालव्याद्वारे होत आहे. कालव्याद्वारे होत असेल का? नाही. सर्वाधिक जास्त जलसिंचन कशाद्वारे होत आहे? तर विहिरीद्वारे होत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. विधान काय असेल? चुकीचं असेल. दुसऱ्या गोष्टीवरती येऊयात. महाराष्ट्रात ठिबक सिंचनासाठी नाशिक जिल्हा आघाडीवरती असं म्हणणं आहे त्यांचं. नाशिक जिल्हा, यस, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये 1986 मध्ये जो काही दुष्काळ पडला होता, ह्या दुष्काळामध्ये नाशिक जिल्ह्यातली जी काही द्राक्षाची शेती आहे, नाशिक जिल्ह्यातली द्राक्षाची शेती वाचवण्यासाठी 1986 मध्ये ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येऊ लागला. कुठला? ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येऊ लागला. त्याच्यानंतर हळूहळू नाशिक जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात वाढलं आणि सध्या काय कंडिशन आहे तर महाराष्ट्रात ठिबक सिंचनाच्या बाबतीत सर्वात आघाडीवरचा जिल्हा कोण असेल तर नाशिक जिल्हा. हे विधान काय? बरोबर आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ठिबक सिंचनासाठी जर नाशिक असेल तर तुषार सिंचनासाठी कोणता जिल्हा आघाडीवरती आहे ही पण गोष्ट विचारली जाईल. तर जळगाव जिल्हा आघाडीवरती आहे. कोण असेल? जळगाव जिल्हा आघाडीवरती असेल. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. ठिबक सिंचन नाशिक असेल तर तुषार सिंचन जळगाव आहे आणि सर्वाधिक जास्त जलसिंचन कालव्याद्वारे नाही तर विहिरीद्वारे होत आहे. म्हणजे विधान ब बरोबर आहे. चुकीचं. आपल्याला योग्य विधान ओळखा असं म्हटलंय. कुठं असेल? फक्त कुठं? जर फक्त ब असायला पाहिजे. फक्त ब म्हणजे काय असेल तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असेल. क्लिअर? एवढी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. प्रिलिम्सला जाताना बेसिक गोष्टी माहिती असू द्या. खूप सारा डेटा, खूप सारी माहिती गोळा करत बसू नका. प्रिलिम्सला बेसिक डेटा माहिती असेल तरी सुद्धा गोष्टी आपल्याला सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर काय प्रश्न विचारलाय? थोडासा हटके प्रश्न दिसतोय. ग्रीनिचचं नाव दिसतंय. ग्रीनिच म्हणजे कुठं आलं? अक्षोत्तर रेखावृत्तावरती गोली गोष्ट. ग्रीनिच म्हणजे कोण? 0 डिग्री रेखावृत्ताचा भाग. मग ग्रीनिच वरती शुक्रवारी रात्रीचे 9 वाजलेत. काय विचारलंय? शुक्रवारी रात्रीचे 9 वाजलेत तर भारतात डॅश डॅश दिवशीचे डॅश डॅश वाजले असतील. बाबा रे, रेखावृत्ताचा अभ्यास असणं गरजेचं आहे. रेखावृत्ताच्या अभ्यासावरती तर गेलो आपण तर काय सांगताय? 0 डिग्री रेखावृत्त म्हणजे कोण? 0 डिग्री रेखावृत्त म्हणजे ग्रीनिच रेखावृत्त. जर ग्रीनिच मेरिडियन ज्याला म्हणतो. ग्रीनिच मेरिडियन काय सांगतंय? कारण आपल्याला माहिती आहे रेखावृत्त काय सांगतात? रेखावृत्त एखाद्या ठिकाणची वेळ सांगतात. मग 0 डिग्री रेखावृत्त काय सांगतंय तर आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ सांगतंय. 0 डिग्री रेखावृत्त ग्रीनिच रेखावृत्त काय सांगतंय? ग्रीनिच रेखावृत्त आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ सांगतंय. प्रमाण वेळ. दुसरी गोष्ट कुठली विचारली आहे? एक ग्रीनिच वरची दिली आहे. ग्रीनिच वरती किती वाजलेत? शुक्रवारीचे 9 वाजलेत. शुक्रवार आहे. शुक्रवारचे 9 वाजलेत. बरोबर. शुक्रवारी रात्रीचे का सकाळचे? रात्रीचे 9 वाजलेत. ही गोष्ट बघा. किती वाजलेत? रात्रीचे 9 वाजलेत ग्रीनिच वरती. ग्रीनिच म्हणजे कुठं? इंग्लंड, लंडनला. आणि विचारलंय कुठलं? भारतात कोणत्या दिवशीचे किती वाजले असतील. म्हणजे भारत 0 डिग्रीच्या कुठे आहे? पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे? डेफिनेटली पूर्वेला आहे. भारतात कोणत्या दिवशीचे किती वाजलेत? भारताची वेळ विचारली आहे म्हणजे कोणत्या रेखावृत्तावरची वेळ विचारली आहे? भारताच्या प्रमाण वेळ रेखावृत्तावरची वेळ विचारली आहे. भारताचं प्रमाण वेळ रेखावृत्त कोण आहे? 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. मग भारत हे जे काही रेखावृत्त आहे हे रेखावृत्त कुठली वेळ सांगताय तर हे भारताची प्रमाण वेळ सांगताय. कुठली सांगताय? भारताची प्रमाण वेळ सांगताय. प्रमाण वेळ. मग आपल्याला हे माहिती असायला पाहिजे आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ म्हणजे ग्रीनिच वरची वेळ आणि 82 डिग्री 30 मिनिट पूर्ववरची वेळ म्हणजे भारताची प्रमाण वेळ. ह्या दोन प्रमाण वेळेमध्ये किती तासाचा फरक आहे हो? भारताची प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ किती तासाचा फरक आहे? दोघांमध्ये 5.5 तासाचा फरक आहे. किती तासाचा फरक आहे? 5.5 तास. मग कोण कोणाच्या पुढे आणि कोण कोणाच्या मागे आहे?
भारत कुठे आहे? 0 डिग्री रेखावृत्ताच्या पूर्वेकडे आहे. मग एखादं रेखावृत्त पूर्वेकडे असेल तर ते वेळेच्या बाबतीत कसं असतं? पुढं असतं. कसं असतं? पुढं असतं. वेळेची बेरीज होते तिकडे जाताना, पूर्वेकडे जाताना. मग आपल्याला ग्रीनिच वरचं दिलंय आणि भारतातलं विचारलंय. आपल्याला कुठं जायचंय? ग्रीनिच कडून भारताकडे जायचंय, म्हणजे आपल्याला पूर्वेकडे जायचंय. कुठं जायचंय? पूर्वेकडे. मग वेळेची काय करावी लागेल? वेळेची बेरीज करावी लागेल. बेरीज किती तासांची होईल? दोघांच्या डिफरन्सची होईल. 5.5 तासांची बेरीज होईल. 9 वाजलेत. रात्रीचे 9 आहेत. व्यवस्थित बघा. रात्रीचे 9, रात्रीचे 10, रात्रीचे 11, रात्रीचे 12 वाजले रे दादू. रात्रीचे 12 वाजले म्हणजे काय झालं? मोबाईल बंद करून झोपण्याची वेळ आली. व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट करून झोपण्याची वेळ आली का? रात्रीचे 12 वाजले. दिवस बदलला. शुक्रवारी रात्रीच्या 9 वाजता. आता रात्रीचे 12 वाजलेत म्हणजे कोणता वार सुरू झाला? शनिवार सुरू झाला. 3 तास तर आलोय. 10, 11, 12 किती तास पुढे जायचं? 2.5 तास. म्हणजे आणखी 5.5 तास पुढे जायचं, म्हणजे आणखी 2.5 तास जावं लागेल आपल्याला. रात्रीचे म्हणजे सकाळचे 1 वाजले. दिवस उजळला रे. इथं तुमचा दिवस 9, 10, 11 वाजता उजळत असेल दुपारच्या, पण जगासाठी रात्रीच्या 12 वाजताच दिवस सुरू झाला. रात्रीचे जर 12 म्हणा किंवा सकाळचे 12 म्हणा, सकाळचे 1 म्हणा किंवा रात्रीचे 1 म्हणा, 2, 5 तास झाले का बघा. 10, 11, 12, 1, 2, 5 तास झाले. आणखी किती जायचंय? अर्धा तास पुढे जायचंय, म्हणजे किती? 2:30 वाजलेत. 2:30 वाजलेत कोणते? सकाळचे 2:30 म्हणा किंवा रात्रीचे 2:30 म्हणा, पण दिवस कोणता असेल? शनिवार आहे. इकडं कोण आहे? शनिवार. शनिवारी सकाळचे किंवा रात्रीचे 2:30 वाजले असतील. काय असेल? पर्याय कुठे आहे बघा. गुरुवार आहे. नाही. काय दिलंय? शनिवार. दुपारचे दिलंय. नाही. काय दिलंय? शनिवार. सकाळचे 2:30 वाजले असतील. शनिवार. शुक्रवारचा विषयच नाही. शनिवार मध्ये गेलो आपण. कुठं असेल? तर शनिवार. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आणि भारताचा प्रमाण वेळ किती तासाचा फरक आहे? 5.5 तासाचा. हा प्रश्न ऑलरेडी विचारून झालाय आपल्याला. भारत पुढे आहे का प्रमाण वेळेत? आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेच्या भारत पुढे आहे का मागे आहे? तर पुढे आहे, कारण आपण पूर्वेला आहेत. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. ह्या 9 मध्ये 5.5 तास ऍड करा. 2:30, पण 12 वाजता आलोय रात्रीच्या, म्हणून दिवस बदललाय, म्हणून शनिवार सुरू झालाय. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. पश्चिमेकडे जाताना काय होईल? वेळेची वजाबाकी होईल. पश्चिमेकडे जाताना वेळेची काय होईल? वजाबाकी होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतंय? अंदमान निकोबार बेटांचा प्रश्न आहे. अंदमान निकोबार बेट सुमात्रा बेटापासून. सुमात्रा बेट म्हणजे कुठला देश? इंडोनेशिया देश. कुठला देश? इंडोनेशिया देश. इंडोनेशिया बेटातल्या इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटापासून कोणत्या चॅनलमुळे वेगळे झालेत? नेमकं आपल्याला नकाशा माहिती असायला पाहिजे. अंदमान निकोबार बेट इथे आहेत बघा. अंदमान निकोबार बेट आणि तुमचं सुमात्रा बेट इकडे सुरू होतंय इंडोनेशियाचं. हे अंदमान निकोबार बेट ह्या सुमात्रा बेटापासून कोणत्या चॅनलने वेगळे झालेत? कोणतं चॅनल आहे इकडं? ग्रँड चॅनल आहे. ग्रँड चॅनल. कोणतं चॅनल आहे? ग्रँड चॅनल आहे. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे आपल्याला. मग पर्याय क्रमांक कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 ग्रँड चॅनल. हीच गोष्ट. आणखी इथं चॅनल आहेत बरेच. आणखी या गोष्टींची माहिती करून घेऊयात. उत्तर तर पर्याय क्रमांक 4 आहेत. आणखी कोणती गोष्ट माहिती असायला पाहिजे आपल्याला? ही अंदमान निकोबार बेट ह्या म्यानमार देशापासून वेगळे झालेत. इथं कोणता चॅनल आहे? कोको चॅनल आहे. कोको चॅनल. त्याच्यानंतर अंदमान उत्तरेला, निकोबार दक्षिणेला. ही 2 अंदमान निकोबार पण एकमेकांपासून वेगळे झालेत. अंदमान उत्तरेला, निकोबार दक्षिणेला कोणत्या चॅनलमुळे वेगळे झालेत? अंदमान निकोबार बेट 10 डिग्री चॅनलमुळे. अंदमान आणि निकोबार वेगळे झालेत कोणामुळे? 10 डिग्री चॅनलमुळे. आता अंदमान मध्येच या उत्तरेकडचा जो काही भाग आहे ना अंदमान, अंदमान मध्ये पण मोठा अंदमान आणि छोटा अंदमान असे 2 भाग पडलेत. मोठा अंदमान आणि छोटा अंदमान. इथं बघाल तर हे मोठा अंदमान आणि छोटा अंदमान कोणामुळे? 11 डिग्री चॅनलमुळे म्हणा किंवा डंकन पास मुळे म्हणा. डंकन चॅनल म्हणा किंवा 11 डिग्री चॅनलमुळे म्हणा. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, म्यानमार आणि अंदमान निकोबार कोको चॅनलमुळे. त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार ही वेगळे झाले 10 डिग्रीमुळे. अंदमान मध्ये मोठा अंदमान आणि छोटा अंदमान वेगळे झाले 11 डिग्री चॅनल किंवा डंकन पासमुळे. आणि अंदमान निकोबार बेट ह्या इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटापासून वेगळे झालेत कुणामुळे? ग्रँड चॅनलमुळे. असाच प्रश्न आपल्याला गट ब 2021 ला विचारून झालाय.
असाच प्रश्न आपल्याला गट ब 2021 ला पूर्व परीक्षेला विचारून झालाय लक्षद्वीप बेटांवरती। बऱ्याच जणांनी चुका केल्या तिथं, बघा काय चूक झाली ते तुम्ही पेपर काढून। त्याच्यामुळे हे 4 चॅनल लक्षात ठेवा, हे 4 चॅनल लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 ग्रँड चॅनल हे उत्तर असेल। पुढे आलो आपण, परत काय दिलंय प्रश्न क्रमांक 15, बंजर, शक्कर, हिरण, बारणा ह्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? आपल्याला माहिती आहे कोण असेल, बंजर असेल, शक्कर असेल, तवा असेल, त्याच्यानंतर कोण असेल, कुंडी असेल, त्याच्यानंतर बारणा असेल, कर्जण असेल, ह्या कोणाच्या उपनद्या आहेत? नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत। कोणाच्या उपनद्या आहेत? नर्मदा आहे का पर्यायामध्ये? यस, आपल्या तोंड पाठ असल्या पाहिजे तो उपनद्या। आणि नदी प्रणाली कधीच पाठांतरणावरती जाऊ नका। नदी प्रणालीसाठी काय वापरा? नकाशा। जेवढं जास्त वेळेस नदी नकाशावरती ड्रॉ कराल तेवढ्या पटकन आठवेल, धोका देणार नाही। पाठ कराल तर 100% धोका मिळेल, पण नकाशामध्ये ड्रॉ कराल तर 100% आठवायला सुरुवात होईल। कुणाच्या उपनद्या आहेत? नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल। पुढे जाऊयात, 16व्या प्रश्नावरती जाऊयात। काय सांगताय? भारताच्या अक्षवृत्तीय विस्तारासंबंधी योग्य पर्याय निवडा। म्हणजे काय दिलंय? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार दिलाय। भारताचा अक्षवृत्तीय विस्तार भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे अक्षवृत्ताच्या बाबतीमध्ये। म्हणजे पर्यायामध्ये जो काही अक्षवृत्तीय विस्तार असेल त्याच्या पुढे उत्तर असायला पाहिजे। साधी गोष्ट, इलिमिनेशन काय वापरा। इथं काय दक्षिण दिलंय? दक्षिण गोलार्धात आहेत का? पण नाही। अक्षवृत्त पूर्व पश्चिम सांगतो का? पण नाही। हेही गेलं, म्हणजे कोण असेल? उत्तर उत्तर ह्या दोघांमध्ये 50% भाग गेला, 50% राहिला। आता जर नकाशा बघितला पण भारताचा, अक्षवृत्तीय विस्तार आपण कसा मोजतो? अक्षवृत्तीय विस्तार आपण कमीकडून जास्तकडे जातो, म्हणजे विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जातो। विषुवृत्ताकडून जर ध्रुवाकडे गेलो आपण तर भारताचं कोणतं टोक लागेल? कन्याकुमारी लागेल अगोदर। कोणतं लागेल? कन्याकुमारी। कन्याकुमारी किती? 8 डिग्री 4 मिनिट उत्तरेकडं। आणि मग कन्याकुमारीकडून हळूहळू हळूहळू उत्तरेकडे गेलो तर आपण उत्तरेकडे कुठं? जम्मू काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेशाचा भाग लागेल। इंदिरा कोल म्हणून पॉइंट आहे, कुठला? इंदिरा कोल म्हणून पॉइंट आहे। ह्या इंदिरा कोलला किती अक्षवृत्तीय विस्तार आहे आपला? जर बघितलं तर 37 डिग्री 6 मिनिट उत्तर। ऑलवेज लक्षात ठेवा, अक्षवृत्तीय विस्तार कमीकडून जास्तकडे सांगितला जातो। ही गोष्ट जर बघितली आपण तर कोण असेल? 8 डिग्री। 37 डिग्रीकडून 8 डिग्रीकडे जातो का? नाही। 8 डिग्रीकडून 37 डिग्रीकडे, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर, हे पर्याय असेल। पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4। त्याच्यानंतर रेखावृत्तीय विस्तार पण बघून घ्या भारताचा। गुजरातच्या पश्चिमवाल्या टोकापासून ते अरुणाचलवाल्या पोर्शन पर्यंत काय येत होते ही गोष्ट पण माहिती असला पाहिजे। 68 डिग्री ते 68 डिग्री ते कुठं असेल? 97 डिग्री। कुठं असेल? 68 डिग्री पूर्व ते कुठं असेल? 97 डिग्री 25 मिनिट पूर्ववाल्या पोर्शन मध्ये असेल। ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे डेफिनेटली। पुढे येऊयात, काय बघायचं? 17वा प्रश्न काय सांगतोय? 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील जलविद्युत ऊर्जा केंद्र नाही? जलविद्युत प्रकल्प नाही असं म्हणणं आहे। जलविद्युत खोपोलीवरती काय होत आहे? खोपोली तर महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प आहे, पहिलं जलविद्युत केंद्र आहे। तुम्हाला 2022 ला हे विचारून झालंय, खोपोली 2021 ला हे विचारून झालंय। खोपोली महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आहे, पहिलं महाराष्ट्रातलं जर बघितलं तर। त्याच्यानंतर 2 नंबर जायकवाडी। जायकवाडी धरणावरती सुद्धा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे 12 मेगावॅट क्षमतेचा। जायकवाडी सुद्धा जर बघितलं तर पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारं धरण, आणि ह्या धरणावरती सुद्धा जलविद्युत निर्माण केली जाते। 3 नंबर कोण आहे? कोयना आहे। कोयना महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलविद्युत केंद्र। गट ब 2019 ला हाच प्रश्न आहे। गट ब 2019 ला हाच प्रश्न आहे की महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कुठला आहे? तर कोयना 1960 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे। कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। म्हणजे 3 गेले, खोपोली गेला, जायकवाडी गेला, कोण गेलं? कोयना गेला, उरलं कोण? एकलहरे। म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये कोणतं जलविद्युत केंद्र नाही तर एकलहरे जलविद्युत केंद्र नाही। मग एकलहरे काय आहे? औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे। काय असेल? तर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प जर बघितलं तर कुठे आहे हा? थर्मल पॉवर प्लांट। एकलहरे थर्मल पॉवर प्लांट कोणत्या जिल्ह्यात असेल?
तर नाशिक जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यात. ही गोष्ट पण आपल्याला माहिती पाहिजे. एक औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यात असेल? तर नाशिक जिल्ह्यामध्ये असेल. नावं आणि जिल्हे. जलविद्युत केंद्राच्या बाबतीत कॅपॅसिटी लक्षात ठेवू नका, फक्त एक कॅपॅसिटी लक्षात ठेवा कोयनाची, कारण तो सर्वात मोठा आहे. नाव विचारून झालंय, कॅपॅसिटी कधीतरी विचारेल आयोग आपल्याला. बाकीच्यांची फक्त नावं लक्षात ठेवा आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत हे जलविद्युत केंद्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाबतीत काय लक्षात ठेवाल प्रिलिम्सला जाताना? तर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आणि जिल्हा एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. ते किती मेगावॅट वीज निर्माण करतात, स्थापित क्षमता, ह्याच्यावरती पूर्व परीक्षेला जाऊ नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 एकलहरे हे उत्तर असेल. पुढे आलोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण काय विचारलंय बघा? कोणत्या प्रशासकीय विभागात आहे असं विचारलंय. विभाग, जिल्हा नाही, विभाग विचारलाय. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण जर कोणत्या प्रशासकीय विभागात असेल तर ते कोकण प्रशासकीय विभागात आहे. कुठे? कोकण प्रशासकीय विभागात आहे. जवळजवळ 88% साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर कोकण प्रशासकीय विभागात आहे. ज्यावेळेस साक्षरता आणि प्रशासकीय विभाग अशी गोष्ट येते त्यावेळेस आयोग क्रम विचारण्याची शक्यता कमी, त्यावेळेस सर्वात जास्त आणि सर्वात कमी असं विचारलं जाईल. सर्वात जास्त कोणता प्रशासकीय विभाग असेल तर कोकण प्रशासकीय विभाग असेल. आणि सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर औरंगाबाद. कोणता असेल? औरंगाबाद प्रशासकीय विभाग असेल. कोणता असेल? औरंगाबाद प्रशासकीय विभाग. एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागांचा डेटा सुद्धा गव्हर्नमेंट डेटा उपलब्ध आहे, त्याच्यामुळे असे प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतात की सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोकण प्रशासकीय विभागात आणि सर्वात कमी कुठं असेल तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये. पुढे येऊयात. 2019 जर बघितलं तर 2011 जनगणना 19वा प्रश्न काय सांगतोय? जनगणनेवरती आहे, लोकसंख्येवरती आहे. 2011 नुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती? भारताचं विचारलंय, भारताचं. मग 929 आहे का? हे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 2011चं, महाराष्ट्राचं. इकडे 933 आहे का? हे भारताचं आहे, हे भारताचं आहे, पण 2011चं नाही. कधीच आहे? 2001चं आहे. कधीच आहे? 2001चं आहे. मग इथं जर आला तर हे कोण आहे? हे भारताचं लिंग गुणोत्तर आहे. कधीच? 2011चं. म्हणजे पर्याय क्रमांक काय उत्तर असेल आपलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला आपलं. काय असेल? 3 हे उत्तर. सध्या भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे? 943. अशा आकडेवारी आपल्याला डेफिनेटली विचारल्या जातील. भारताच्या लोकसंख्येची घनता विचारली गेली होती, आपल्याला लिंग गुणोत्तर विचारलं जाईल, साक्षरतेचं प्रमाण विचारलं जाईल. ती गोष्ट माहिती पाहिजे. लिंग गुणोत्तरामध्ये भारताच्या आणखी काय लक्षात ठेवाल? जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे आणि कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? किमान 1 किंवा 2 नावं लक्षात राहत असेल तर 2, नाहीतर 1 नाव. सर्वाधिक जास्त जर बघितलं लिंग गुणोत्तर कुठे आहे? केरळमध्ये आहे. दुसरा क्रमांक कोण असेल तर तामिळनाडू राज्य आहे. तामिळनाडू राज्य 1084 इतकं लिंग गुणोत्तर केरळमध्ये आहे. सर्वात कमी मध्ये आला तर सर्वात कमी राज्यांचा विचार केला आपण तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे? हरियाणामध्ये 879 इतकं लिंग गुणोत्तर हरियाणामध्ये, सर्वात कमी लिंग गुणोत्तर. आणि दुसरा क्रमांक कोण असेल तर जम्मू काश्मीर राज्य, कारण 2011 मध्ये जम्मू काश्मीर राज्य होतं, त्यावेळेसची ही जनगणना आहे. आत्ता तो केंद्रशासित प्रदेश झालाय, पण 2011च्या जनगणनेवेळेस तो राज्य होता. त्याच्यामुळं सर्वात कमी हरियाणा, 2 नंबर जम्मू काश्मीर, सर्वात जास्त केरळ आणि 2 नंबर कोण असेल तर तामिळनाडू. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट विचारली जाऊ शकते. 2001ला किती होतं? 933 भारतामध्ये. 2011ला किती झालंय? 943 झालंय. वाढ झाली आहे का घट झाली आहे? वाढ झाली आहे. भारताच्या लिंग गुणोत्तरात कितीने वाढ झाली आहे? तर 10ने वाढ झाली. ही गोष्ट पण लक्षात ठेवा, कधी जर विचारली तर आपल्याला. क्लिअर? बाकी भाग महाराष्ट्राचा आहे. हे महाराष्ट्राचं 2011चं लिंग गुणोत्तर आहे. 2011च्या जनगणनेचं हे लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं 2001चं लिंग गुणोत्तर आहे. 922 वरून किती झालंय? 929. महाराष्ट्रात सुद्धा वाढ झाली आहे, 7ने वाढ झाली आहे. म्हणजे इथं भारताचं विचारलं तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न काय? भारतातील किती राज्यातून कर्कवृत्त चाललंय? कर्कवृत्त म्हणजे किती? 23.5 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त. 23.5 डिग्री उत्तरेकडचं अक्षवृत्त भारतातून चाललंय. भारतातल्या किती राज्यातून? डेफिनेटली सांगता आलं पाहिजे भारताच्या किती राज्यातून, तर 8 राज्यातून. किती राज्यातून? 8 राज्यातून. 8 राज्य कोणती कोणती आहेत ती पण सांगता आली पाहिजेत आपल्याला. गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, त्रिपुरा असेल आणि मिझोराम असेल. कुठली कुठली राज्य आहेत बघा. कोण आहे? गुजरात आहे,
राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे आणि कोण असेल, मिझोराम असेल. तर भारतातल्या किती राज्यातून कर्कवृत्त चाललंय? 8 राज्यातून कर्कवृत्त चाललंय. किती? 8 राज्यातून. ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजेत. किती असेल? पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हा सगळा भाग. त्याच्यानंतर पुढे आलोत आपण, तर हा सगळा भाग काय होता? मास्टर क्लास संभाव्य प्रश्न भूगोलाच्या भाग 2चा पार्ट होता. भाग 2चा पार्ट होता. ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील. ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू राहील. फक्त तुमची साथ असायला पाहिजे. मी लेक्चरच्या सुरुवातीला ज्या काही सूचना केल्यात, टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि YouTube चॅनल जॉईन करायला विसरू नका. जे टेलिग्राम आणि YouTube आहे हे चॅनल जॉईन करा. बाकी जर तुम्हाला काही बॅचच्या संदर्भात एन्क्वायरी असेल तर बॅचच्या संदर्भात एन्क्वायरी ह्या नंबरवरती मला कॉल करा. काही अडचण असेल तर बिनधास्त कॉल करा. ठीक आहे. ह्या लेक्चर पुरतं, ह्या पार्ट पुरतं इथंच थांबतो. परत पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.